त्यानंतर ओपनचा आपण सामना पाहणार आहोत. धनेश 11 कोक्षे विपक्ष सोनादेवी टेमगर. त्यानंतर मराठा पंजाब आणि हमीद स्पोर्ट महिंद्रा स्पोर्ट या संघाचा जो विजेता संघ ठरेल त्या संघादरम्यान. त्यानंतर मात्र टेंबोली पिंपळनेर आणि रांजोली बापगाव या सामन्यातला विजेता संघ जो ठरेल ती अशी लढत होईल. हॅलो, या ठिकाणी सन्माननीय विजय म्हात्रे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. पंचायत समिती सदस्य भिवंडी कोणगावचे सुपुत्र, आपलं मनपूर हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. खूप खूप धन्यवाद मनोहर तरे सर. तर टायटन ऑफ क्लास म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण की ग्रामीणचे दोन दिग्गज संघ या सामन्यामध्ये एकमेकासमोर उभे आहेत. एक जर पाहिलं आपण यावर्षीचा नंबर 1 रँक करणारा, आणि या दुसरीकडे जर पाहतोय आपण मित्रांनो, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्वप्रथम भिवंडी ग्रामीणचं ज्यांनी नाव रोशन केलं असा तो पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. सुमित आणि संकेत, सूरज आणि संकेत ही जोडी आहे. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण सुमित. तर सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातला ग्रामीण क्रिकेटचा सर्वात मोठा सामना आपण पाहतोय दिवा आणि गोरसई. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा येतोय, टॅप केलेला आहे हलक्या हाताने शॉट थर्मॅन रिजन कडे, आणि पहिला चेंडू इथं मात्र चुकी करतोय आणि फ्रीडचा इशारा. सूरज आपलं खातं उघडते. संघाची सुरुवात पाहतोय आपण. सुरुवात फ्रीडचा इशारा आलेला आहे. पहिला चेंडू नो बॉल, धावसंख्या 2. आता मात्र फ्रीडचा सामना करण्यासाठी संकेत डेंजरस फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली आपल्या स्वतःच्या खेळाच्या माध्यमातून, गोरसीचा हा एक अतिशय महान फलंदाज. त्याला पहिल्याच चेंडूचा सामना करण्यासाठी, तो पण कुठला चेंडू आहे, फ्रीड काही पण करू शकतो चेंडूवर संकेत. त्यावेळेस पात्र मोठी कट घेतली होती चेंडूने बॅटची. विकेट किपरच्या वरतून चेंडू गेला होता एका धावेसाठी, हवा तसा फायदा उचलता आला नाही. संकेत त्याला धावसंख्येत बदल पाहायला मिळाला, धावसंख्या 3. याच पात्र पाहतोय पण हा शॉट मिडविकेट क्षेत्राकडे, आणि तोपर्यंत मात्र फक्त परत एक धाव पूर्ण करते. संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 4. नाणेफेक खरल्यानंतर जय बजरंग गोडसे या संघ पाहतोय. इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना तालुका नंबर 1 ऑलराऊंडर सूरज, आणि त्यांचा जर समेत पाहतोय आपण संकेत हा सलामीचा फलंदाज. तर दुसरीकडे सुमित एक अतिशय महान ऑलराऊंडर आहे ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून. जर आपण विचार केला तो जर सुमित सज्ज होतोय. व्यासपता फटका चांगला आहे, काय पायाचे की फसतोय, चांगला प्रयत्न केल्या गेलं इथं मात्र लॉंग ऑफ रिजन कडे, आणि त्यापूर्वी इथं मात्र अतिशय वेगात 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज संकेत. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या आपण इथं मात्र 6 बिनबाद जय बजरंग गोडसे या संघाची. सुमित राईट द विकेट. श्वासपतात चांगल्या लेंथचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करायचं होतं, बीट होतोय. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर काय सुपर वापसी करतोय गोलंदाज सुमित. यानंतर जो सामना होणार आहे, आम्ही वारंवार एकच सूचना करतोय, सर्व संघाच्या संगणकाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे. ज्या संघाचं संगणक उशिरा येईल त्याला मात्र पॅनलाइज केलं जाईल. व्यासपता ऑन ड्रेपचा फटका आहे लॉंग ऑन रिजन कडे, राहुल यांचं पाहतोय इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही, चेंडू जाईल सीमा पार, हा चौकार.
धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 10. एक चांगली सुरुवात तर नाणेफेक खेळल्यानंतर जय बजरंग गोडसे संघाची. या स्पर्धा सफल झाला होता. ऑन साइड कडे धमाका करायचं होतं पण परत बीट होतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय जय बजरंग गोडसे या संघाची बिनबाद 10. एक चांगली सुरुवात. आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत मिथाली एंटरप्राइजेस वडगर संघाचा अतिशय महान ऑलराऊंडर वडगर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे जित पाटील. स्वागत आहे आपलं. वेळ कमी घ्यायची आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर बिनबाद 10. एक चांगली सुरुवात कारण की अजून दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहे. सूरज आणि संकेत. खास संकेत आक्रमक फटकेबाजी करतोय. एक चौकार संकेतच्या बॅटमधून आलेला आहे. 2 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय सूरज केने. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं पाहतोय आपण दुसरं षटक टाकण्यासाठी हायवे एंड या टोकाकडनं गोलंदाज धुरा सांभाळतोय नंदू. दरम्यान या स्पर्धेसाठी आणि खास पंच पॅनल आणि कॉमेंट्री पॅनलला एक अतिशय महान पंच अंकुशजी चौधरी सर टेमघर येथून शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद अंकुश चौधरी सर. दरम्यान खास सूरज केने यांचा एक मोठा फॅन म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे ठाकूरपाड्याचा गोविंदराव यांनी खास सूरज केने साठी शुभेच्छा दिलेत. खूप खूप धन्यवाद. नंदू सज्ज होतोय. चला आपण वेळ कमी घ्या. विनंती असेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवस संघाचा संगणक समोर खेळण्यासाठी. सूरज केने एक लोकप्रिय खेळाडू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःच्या खेळाच्या बळावर ही ओळख निर्माण केली तो जे एक फलंदाज पाहतोय आपण सूरज. व्यासपीठावर पाहू शकता आमचे मान्यवर आणि त्यामध्ये बालाजी स्पोर्ट संघाचे खेळाडू भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष त्याचबरोबर विद्यमान उपसरपंच ठाकूरपाडा ग्रुप ग्रामपंचायत बुमबुम सुभाष ठाकरे गिरीश पाटील हे सुद्धा व्यासपीठावर आहे. तमाम बालाजी स्पोर्टचे हर एक मेंबर्स मूर्ती लहान पण कीर्तिमान छोटू. याच पाहता चांगला फटका आहे का जबरदस्त धमाका पाहतोय साईड स्क्रीनच्या वरतून हा षटकार. सूरज केनेच्या बॅटमधून काय चांगला एक अफलातून दर्जेदार हा षटकार निघाला. निश्चित मित्रांनो जेव्हा जेव्हा कुठलाही फलंदाज सरळ बॅटने जेव्हा चांगली फटकेबाजी करतोय त्यासाठी हा चेंडू टाकला किंवा त्याच्यावर चेंडूवर षटकार होतोय. याचं एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण. खोलो टप्प्याचा चेंडू होता भरपूर वेळ होती आणि काय सुपर टायमिंग परफेक्ट ताकद या फटक्यामध्ये आणि एक दर्जेदार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार वसूल करतोय सूरज केने. धावसंख्येत बदल पाहायला मिळालं. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती आता मात्र 16. एक दमदार सुरुवात जय बजरंग गोडसे या संघाची. दोन्ही संघ अतिशय मजबूत आहे. जर पाहिलं आपण कित्येक वर्षापासून पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाचं नाव आहे आणि यावर्षी सुद्धा दाखवून दिलं की आम्ही आमचं नाव मोठं काउंट केलंय. खासदार चषक जिंकून या संघाने एक कीर्तिमान स्थापित केलं भिवंडी ग्रामीणच्या माध्यमातून. नवघर आणि कोणगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. या स्पर्धा परत एक मोठा फटका आहे. हा चेंडू सुद्धा यावेळेस लॉंग ऑफच्या वरतून हवाई मार्गे जाईल. गगनभेदी हा षटकार. सूरज पाहतोय आकाशामध्ये अतिशय तापतोय पण इथं मात्र गोडसेचा हा सूरज काय झकास कामगिरी करतोय. वेलकम इंजिनियर मुरलीधर केने सरांचं आगमन झालेलं आहे. खंदे समर्थक या संघाचे सर्व म्हणून ज्यांना आपण पाहतोय असे एक गोडसे गावचे उद्योगपती. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम वेलकम सुस्वागतम मुरलीधर केने माजी सरपंच आणि सुनीलजी केने साहेब
आपलं हार्दिक स्वागत आहे. स्थान बनवायचंय. तसेच त्यांच्या समेत पाहतोय आपण सुनील जी केने आणि जिथं गोरसी गाव हा टेनिस क्रिकेटसाठी असं वाटते की खूप भरपूर या गावाचं नाव आहे. म्हणजे दोन्ही संघ जे आहेत अतिशय चांगले आहेत. जर आपण पाहिलं एक संघ आउट ऑफ भिवंडी यावर्षी सुद्धा एक चांगली कामगिरी करतोय आणि हा संघ म्हणजे भिवंडीचा बेताज बादशाह यावर्षीचा नो डाऊट. पण इथं मात्र काय उत्तम उदाहरण पेश करतोय सूरज केने. अतिशय प्रतिम फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे. आता मात्र थोडंसं पाहतोय क्षेत्रक्षामध्ये परिवर्तन दबाव टाकण्यासाठी स्वतः संगणक ॲडव्होकेट प्रथमेश मात्र सिली पॉईंटला आहे. वापशी करावी लागेल इथं मात्र गोलंदाज नंदू याला. फुल टॉस चेंडू फ्रंट फुटला जाऊन धमाका पाहायला मिळालं. लागोपाठ 30 या चेंडूवर तिसरा एक. क्रीडा धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यकर्ता होलय खास. सूरज खिने याला मात्र रोखणं कठीण वाटतोय. इथं मात्र पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवाळी संघाला ज्या प्रकारे तुटून पडलंय प्रत्येक चेंडूवर काय झंझावती फटकेबाजी करतोय सूरज केने. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय आता मात्र तब्बल 28 बिनबाद. एक अतिशय छान अशी उत्कृष्ट खेळी साकारताना इथं मात्र गोरसई संघाचा सूरज केने पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवाळी संघाने प्रथम पाहतोय की नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारला होता कुठंतरी चुकीचा ठरतोय अशा स्थितीमध्ये. नक्कीच सुनील, आज तापमान 40°C आहे. सूरज आग ओकतोय आणि तिकडे फलंदाजीमध्ये सूरज केने याची देखील आग आपण पाहतोय. अगदी बरोबर सांगितलं आपण. आणि अशा तापमानाची अजून काही दिवस आपल्याला आवश्यकता आहे. जर इथं मात्र जर पाहिलं आपण लागोपाठ पहिल्या 3 चेंडूवर ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय षटकाराची हॅट्रिक इथं मात्र सूरज केनेच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 20 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय सूरज केने. तालुका मध्ये एक नंबर 1 ऑलराऊंडर. ग्रामीण असो की मात्र सिटी क्रिकेट मध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये नंबर 1 वर हा खेळाडू तो म्हणजे सूरज केने. नंदू सज्ज होतोय. फक्त खेळाडूची अदलाबद्दल आपण पाहतोय. आता मात्र राहुल सिली पॉइंटला सागा बनवली पण यावेळेस पाहता अतिशय छान चेंडू टाकला. पण इथं मात्र रिस्क घेतला होता प्रथमेशांनी कारण की विकेटचं जर पतन झालं असतं तर दबाव आला असतं. पण त्या दरम्यान एक धाव इथं मात्र पूर्ण करतोय. ऍक्च्युली चेंडू कुठं व्रत झाला पंचाने सांगायचा. बाईचा इशारा येतोय. पात्र छान असा ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षकात सज्ज आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती आता मात्र जर पाहिली आपण 30. एक दमदार आणि तुफानी सुरुवात जय बजरंग गोरसे या संघाची. नंदू सज्ज होतोय. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार त्यानंतर मात्र एक छान वापशी पाहायला मिळाली. महागडा षटक आतापर्यंत पाहतोय आपण. या स्पर्धा परत एक चांगला चेंडू होता ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं. वाईड इस लॉंग ऑफ रिजनकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न पण मात्र तोपर्यंत संधी होती. सूरज यांच्याजवळ या 2 धावा पूर्ण करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय बजरंग गोरसे या संघाची धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 32. सरासरी जर पाहिली आपण प्रति षटका मागे 16 धावाची सरासरी. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण मनोहर तरेकडे. धन्यवाद सुनील पवार. बालाजी ट्रॉफी 2020 मध्ये आपण पाहतोय 5वा दिवस. दुपारच्या कडक मध्ये उन्हामध्ये चमकणारा क्रिकेट आणि या क्रिकेटच्या सामन्यांसाठी बालाजी चषकासाठी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. मुरलीधर केने एक उद्योगपती आणि माजी सरपंच आहेत गोरसी गावचे. त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. अभिजित पाहतोय आपण स्वागत आणि सन्मान होताना इथं मात्र आदरणीय मुरलीधर केने साहेबांचं सुभाष ठाकरे यांच्या शुभ हस्ते. मनोहर तरे सर क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे साहेबांचं आणि 40+ एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. तसेच सुनील केने
यांचं देखील स्वागताने सन्मान करावं. प्रत्येक मान्यवरांचं पहिल्या दिवसापासून आपण स्वागत आणि सन्मान करतोय. व्यासपीठावर आपण पाहतोय. तसेच बिनार गावचे समाजसेवक रमेश भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बाला चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. एक मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच संदेश ठाकरे उद्योगपती ठाकूरपाडा यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बाला चषक 2020 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड लास्ट दिवस आहे उद्या या स्पर्धेचा शेवटचा अंतिम आणि ग्रँड फिनाले मेगा फिनालेचा दिवस. संदेशजी ठाकरे भाऊंचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जात आहे. शाल पुष्पगुच्छांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे. थँक्यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान पाहतोय आपण एलकुंदे ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि बालाजी स्पोर्ट्स संघाचे कोच आणि बालाजी स्पोर्टचं जर आयोजन असलं बालाजी ट्रॉफी तर मेन आयोजक म्हणून ज्याचं एक मोलाचं सहकार्य असतं असे जितूदादा मानेरकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यापूर्वी पाहतोय आपण चेरोबा स्पोर्ट कोणगाव बीच संघाचे DB सरांचं आगमन. ॲडव्होकेट दिनेश भोईर सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक अतिशय चांगले उच्च कोटीचे ह्या खेळाडू आहेत. तर आपण जाऊया या सामन्याकडे. ज्या प्रकारे पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय प्रतिम सुरुवात पाहायला मिळाली, इथं मात्र जय बजरंग गोरसी संघाच्या माध्यमातून मनोज VIP डेच्या एंडकडनं स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक हाताळण्यासाठी 4 षटकाचा सामना आहे. एक चांगली मजबूत सुरुवात गोरसी संघाची. सज्ज होताना मनोज. मनोजचा पहिला चेंडू उंचसा फटका आहे. हवे चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि परत दाखवून दिलं की विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून मला का ओळखते. दिवा संघामध्ये विकेट प्राप्त करतोय मनोज. धावसंख्या 32 आणि पहिल्या चेंडूवर मात्र ब्रेक थ्रू मिळवतोय आपल्या संघासाठी आणि स्वतःचं पहिलं विकेट प्राप्त करतोय गोलंदाज मनोज. क्रमांक पाहतोय आपण 3 वर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज पंकज. गोडसे संघाचा फिनिशर म्हणून ज्यांना ओळखला जातोय तो जो पंकज इथं मात्र जातोय. मनोज सज्ज होताना समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण सूरज. सफल झाला. अतिशय चांगला प्रहार पाहतोय आपण स्कोडले एका मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. पहिला पण जांभूळपाडा या संघाने ज्या प्रकारे चुका केल्या आणि त्या चुकीमुळे जांभूळपाडा संघ पराभूत झाला होता. इथं मात्र एक तर चांगली सुरुवात झाली होती. त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण स्कोडलेक रिजनकडे. धावसंख्या 36. सूरज चांगली फलंदाजी करताना पाहतोय. मनोजचा पुढचा चेंडू. रसपाता गती परिवर्तन चांगल्या लेंथचा चेंडू होता. मोठी कट घेऊन चेंडू आता फ्लॅट स्लिप मार्गे गेला होता थर्ड मॅन रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र संधी होती. 1 धाव पूर्ण करताना सूरज केणे. धावसंख्येत बदल. धावसंख्या 37. 30 षटक प्रगती पथावर आहे. एका चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहतोय. एक चुकी झाली होती आणि त्यावेळेस पाहता चौकार गेला होता. त्यांना मात्र चांगली गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून आपण पाहतोय. खेळण्यासाठी पंकज सज्ज होते. पहिल्या चेंडूचा सामना करेल. यानंतर मात्र दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. मिथाली इंटरप्राइजेस वडगर विपक्ष चेरोबा स्पोर्ट कोणगाव बी असून एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर टेंबोली
विपक्ष पिंपळनेर. क्या बात आहे. ग्रामीणचे संघ, त्यानंतर मात्र राजनुली विपक्ष बापगाव आणि त्यानंतर सिटीचा आपण सामना पाहणार आहोत मराठा पंजाब. याच पत्ता बॅकफूट पंच केलेला आहे. अतिशय सुपर शॉट. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू फरार होईल 4 धावासाठी. दिवा फाउंडेशनच्या आधारे साऱ्या गावांचा केला विकास. क्रीडा धार्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतात हो लई खास. राजनुली आणि बापगाव हा सामना संपल्यानंतर मात्र आपण धनेश 11 कोक्षे आणि सोनादेवी टेमगर या दोन्ही संघादरम्यानची लढत पाहणार आहोत. त्यानंतर मात्र मराठा पंजाब मनोज सज्ज होतोय. चौकारांनी मात्र डावाची सुरुवात करतोय पंकज. धावसंख्या पाहिली आपण धावफलकावर 41. एकच चांगली धावसंख्या गोडसे संघाची. शॉट मात्र आडवटण्या फटका आहे. वाईडिस मिड ऑनला चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एका धावची संधी. या एका धावनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 42. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक काढल्यानंतर यावर्षीच्या हंगामातला आपण नंबर 1 संघ पाहतोय जय बजरंग गोडसई. ज्या संघाकडे बघा मित्रांनो, सूरज केने सारखा एक अतिशय महान टेनिस क्रिकेटचा अव्वल दर्जाचा खेळाडू असेल. त्यानंतर हरेश केने, योगेश, पंकज यांना आपण सध्या पाहतोय फटकेबाजी करताना. इथं मात्र मनोज सज्ज होताना. शास्त्रता चांगला चेंडू होता आणि परत एकदा सिद्ध करताना सौताल आणि संघाच्या माध्यमातून मनोज किमी अजून तीच गोलंदाजी करू शकतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण जय बजरंग गोडसे संघात धावसंख्या 1/42. या षटकानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये मिथाली इंटरप्राइजेस वडगर विपक्ष चेरोबा बी या दोन्ही संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. एकीकडे अनुभवी फलंदाज दीपक पाटील तर दुसरीकडे निश्चित त्याच प्रकारे पाहतोय आपण ॲडव्होकेट दिनेश भोईर यांना. बेचाळीस एक बाद. अंतिम षटक पाच कुठल्या गोलंदाज जबाबदारी देतोय. इथं मात्र पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवाळा संघाचा संगणक. या संघाची जर फलंदाजी पाहिली आपण निश्चित एकापेक्षा एक असे दिग्गज फलंदाज या संघाकडे आहे. खास आकर्षण म्हणजे यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये असलेला तो स्वतः संगणक प्रथमेश. त्यानंतर सुमित, छोटा बम बडा धमाका, दिवा गावाचा लिटिल मास्टर म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे अजय. त्यानंतर नंदू पाहतोय आपण राहुल. सामना एक रंगतदार होईल काय. जर 50 किंवा 55च्या आतमध्ये रोखल्या गेलं तर एक टफ फाईट पाहायला मिळेल. मात्र 60चा आकडा जर पार केला तर एका संघर्ष करावा लागेल दिवा संघाला. कृपया करून आपण आम्ही वारंवार सांगतो की वेळेचं आपण भान ठेवायचे, वेळ कमी खर्च करा, कारण की आज सुद्धा बरेचसे सामने खेळायचे बाकी आहेत. तब्बल जर विचार केला आज पण 15 सामने होणार आहेत. जय अंतिम षटक टाकण्यासाठी दूर आणि त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज इथं मात्र असेल पंकज. पहिला चेंडू पाहतोय पण स्वेअर लाईन चुकीची लाईन हाताळला गेली. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाची दुनिया समांतर रेषेत एक धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय आपण 43. गोलंदाज जय राईट आर्म ऑफ द विकेट. याच पात्र अतिशय क्लास फटका आहे. काय जबरदस्त धमाका पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जातोय चेंडू. सीमा पार अतिशय अफलातून हा चौकार. 24 लाखी नंबरचा गाडा फिरतात दुनियाभरा. 24 लाखी नंबरचा गाडा फिरतात दुनियाभरा. दोस्ती दुनियेचा राजा दयानंद चोरगे आहे हो एक नंबर. चौकारांनी धावसंख्या आता मात्र 47. एक मोठ्या विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना जय बजरंग गोडसे हा संघ वापशी करावी लागेल.
यावेळेस पात्र सफल झाला होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न पण अचूक टप्प्यावरचा चेंडू आपण पाहिलं. बीट झाला फलंदाज. इथं मात्र या चेंडूवर पंकज व्यक्तिगत 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 2 चौकारी 9 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय तो पंकज. परत एक अतिशय छान लेंथवरचा चेंडू लागोपाठ अंतिम षटकामध्ये बघा मित्रांनो गोलंदाजी कशी करावी हे दाखवतोय, हे सिद्ध करतोय. इथं मात्र दिवा संघाचा जय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र चौकार, त्यानंतर मात्र काय सुरेख वाफी करतोय आपल्या संघासाठी. या पत्ता फुल टॉस अतिशय चांगला A1 क्वालिटीचा दर्जेदार हा षटकार पाहतोय. 24 लाकी नंबरचा गाडा फिरतात दुनियाभर 24 लाकी नंबरचा गाडा फिरतात दुनियाभर दोस्ती दुनियेचा धन्यवाद, राजा, DJ. स्वर्गीय अतिशय जबरदस्त शॉट खेळल्या गेलं. साईड स्क्रीनच्या वरतून चेंडूला फेकून दिलं पंकज यांनी 6 धावासाठी. 50 आकडा पार करताना पाहतोय आपण 53 धावा धावपलकावर. जबरदस्त कामगिरी जय बजरंग गोरसी संघाच्या माध्यमातून. एकीकडे पाहतोय नॉन स्ट्राईकला तर सूरज आहे, पण स्ट्राईकला पंकज फलंदाज सुते आपल्या हातात घेतोय आणि आता मात्र चौफेर फटकेबाजीला इथं मात्र प्रारंभ करताना यस पात्र बॅक टू द बॉलर ड्रॉईप आहे. धोकादायक ठरणार काय आणि होय पंचाचं बोट आकाशाकडे. इथं मात्र फलंदाज पंकज धावबाद. वरगड आणि कोण कर्णधार लवकर या. टॉस बॉक्स मध्ये यायचं लवकर आपण. चेरोवा कोण संघ आणि वडगड संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचे. अंतिम चेंडू असेल. इथं मात्र या डावातला जय. धावसंख्या जर पाहिली आपण 53 आहे. अजून खेळपट्टीवर स्पेचकेने ज्यांनी सुपर सुरुवात केली होती. दुसऱ्या षटकामध्ये काय आक्रमण केलं होतं नंदू यांच्या त्या षटकामध्ये 27 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पाहतोय. एक मात्र अर्धशतक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पूर्ण केलं गेलं. सिटी आणि ग्रामीण जर विचार केला आपण तर बालाजी स्पोर्ट्स संघाचा आज ज्यांचा वाढदिवस आहे तो म्हणजे स्टायलिश फलंदाज करेश मात्रेच्या नावावर. शावळेस पात्र अतिशय चांगला हा बाउन्सर चेंडू फेकल्या गेलं. धमाल आणि कमाल हा चेंडू पाहिला आपण तर अशा पाहतोय आपण की 4 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावा धावपलकावर आहे. 54 धावाचं आव्हान असणार पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिव्या समोर. आपण जाऊया इथं मात्र टॉस बॉक्स मध्ये. तिथं मात्र सज्ज आहे मनोहर तरे सर. या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. वडगड स्पोर्ट वडगड आणि चेरोबा कोणबी या दोन संघादरम्यान नाणेफेकी होते. मुरलीधर केने माजी सरपंच आपणास विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये. त्यांच्या समेत सुनील केने आपण देखील या. मुरलीधर केने साहेब या ठिकाणी टॉस करतात. विराज चोरगे या ठिकाणी वडगड संघाने टॉस जिंकलेला आहे. या ठिकाणी टॉस विण्यासाठी कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून ही सुंदर बॅग संदेश गायकवाड यांच्या माध्यमातून धन्यवाद. मान्यवरांचे आभार. पण ते वडगड संघाने या ठिकाणी नाणेफेकी जिंकलेली आहे. खूप खूप अभिनंदन. प्रथमतः आपला निर्णय काढवायचा आहे. क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना आहे. एक जबरदस्त चेरोबा कोण बी हा संघ देखील आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पहिल्या षटकामध्ये? 35 ते 40. आज काही गेममध्ये प्लॅनिंग, कारण की दिवसा आपण खेळणार आहात. पिच तर तीच आहे. प्लॅन तर 100% देण्याचा प्रयत्न करू सगळ्यांकडून अपेक्षा. काय वाटतं या चषकामध्ये खेळताना? आज दिवसा खेळणार आहात आणि इतका जबरदस्त आयोजन बाला चषकामध्ये 2020 मध्ये होत आहे. खूपच चांगलं आयोजन केलं आहे. बालाजी चषक, सुभाष ठाकरे, सूरज डबल, महेश.
धन्यवाद. तर या ठिकाणी चेरबा कोण संघाचा कर्णधार आहे. आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय का असता? फलंदाजीच केली असते आम्ही. एक विदाउट प्रेशर खेळण्याचा प्रयत्न असेल. किती धावांचा डोंगर अपेक्षित आहे आपल्या सर्व खेळाडूंकडून? 40 ते 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी कोणत्या फलंदाजाकडून अपेक्षा आहे? कोणच्या? प्लेयर तर सगळेच चांगले खेळावे अशी माझी इच्छा आहे आणि बाकी आम्ही मॅचमध्येच करू काय असेल. नक्कीच. काय वाटतं बालाजी चषकामध्ये इतका जबरदस्त व्ह्यू आज 5वा दिवस पाहतोय. खूपच चर्चा आहे स्पर्धेची. खूप चांगलं आयोजन आहे आणि इथे खेळायला खूप मजा येते. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी वडगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि कोण संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित दिलेलं आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. या ठिकाणी उद्योगपती अनंत वाकडे साहेबांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. बालाजी चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये चमकता क्रिकेट आपण पाहतोय. अनेक अनेक धन्यवाद मनोहर तरेसर. तर लगेच सलामी जोडी आपण पाठवायची आहे. पुरुषोत्तम पाहू शकता आपण दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे येताना अजय आणि राहुल. एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल इथं. मात्र जर सामना जिंकायचा असेल पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवया संघाला, कारण की दोन्ही संघाची जर पहिली खरी ताकद ती म्हणजे फलंदाजी आहे. गोडसे संघाने दाखवली की आमची फलंदाजी किती मजबूत आहे. आता मात्र वेळ आहे ती दिवा संघाची. नक्कीच. या ठिकाणी एलकुंदे गावचे उद्योगपती अनंत दादा वाकडे यांचं स्वागत आणि सन्मान करावं. मी सुभाजी ठाकरे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बालाजी चषकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं व्यासपीठावर आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आज या स्पर्धेतील 5वा दिवस आणि 5व्या दिवसांमध्ये देखील भरपूर दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत. आज ऊन देखील खूप चांगला आहे आणि जगामध्ये कहर घातलेला कोरोना व्हायरस या उन्हामध्ये टिकणार नाही आहे. दरम्यान या ठिकाणी अनंत वाकडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. तरी देखील सतर्क करा. प्रत्येकाने मास्कचा वापर करा, स्वच्छता राखा आणि कमीत कमी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, प्रवास टाळा. धन्यवाद. ओ टू कमेंट्री बॉक्स. अगदी बरोबर. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांना एकच विनंती आहे की आपलं हा जीवन लई चांगलं आहे आणि त्याला आपण चांगल्या तऱ्हेने जगायचं आहे. कारण की क्रिकेट सोबतच आपण सुद्धा आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. तर सामन्याला सुरुवात होते. हा 54 धावाचं आव्हान आहे ती स्वीकारण्यासाठी दिवा संघाची सलामी जोडी पाहतोय आपण. इथे मात्र सज्ज होताना अजय आणि राहुल. पहिला चेंडू पाहिला आपण. आम्ही एकदा परत शेड्यूल सांगतो. इथं मात्र हा जो सामना आहे त्यानंतर मात्र वडगर आणि केरुबा, त्यानंतर टेंबिवली पिंपळनेर, त्यानंतर राजनोली आणि बापगाव आणि त्यानंतर मात्र आपण सिटी क्रिकेटचा सामना पाहणार आहोत धनेश आणि सोनादेवी. यावेळेस पाहता अतिशय चांगला क्लास फटका आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणारा हा षटकार. तर राहुल मात्र एक अतिशय चांगली सुरुवात करतोय. षटकारांनी आपलं स्वतःचं खातं उघडलं. संघात धावसंख्या पाहतोय आपण 7. अशीच अपेक्षा असेल. दिवा संघाच्या पाठीराख्याच्या माध्यमातून राहुल यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की हा सामना जिंकून देईल काय. हा एक चांगला फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो दिवा संघाचा राहुल. एक जबरदस्त षटकार वसूल केला मयूरच्या या चेंडूवर. मयूर सज्ज होताना यावेळेस पात्र अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडूचा टप्पा पण तर थोडासा बाहेर चेंडू वळतोय. आडव बॅटनी खेळायचं होतं. बीट होते अतिशय सुरेख वापशी करताना. इथे मात्र जय बजरंग गोडसे संघाचा गोलंदाज मयूर. धावसंख्या 7. 54 धावांचं आव्हान आहे.
गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक मयूर हाताळतोय. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ वर स्वतः योगेश हा क्षेत्ररक्षक पाहतोय. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये मयूर. प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे आणि याचबरोबर पहिल्या विकेटचं पतन होतोय दिवा संघात.
या षटकारांनी अजूनच सामन्यात रंगत निर्माण करताना काय सुपर शॉट खेळल्या गेलं सिद्धेशच्या बॅटमधून आणि अजून सांगितलं की मी अजून खेळपट्टीवर आहे, सामना संपला नाही. 3-13 असं समीकरण आहे सामन्याचं. चला आपण वेळ कमी घ्या, कारण की अजून वारंवार आम्ही आपल्याला प्रत्येक क्षणी सूचना करतोय वेळ कमी खर्च करा. 3-13 असं समीकरण. दिवा हा संघ सुद्धा एका फायटर संघ म्हणून ज्याची ओळख आहे मित्रांनो. पंकज सज्ज होते दुऱ्यांच्या टोकाकडनं. इथं मात्र 3 पॉइंटला एक क्षेत्ररक्षक सिद्धेशसाठी आपण पाहतोय. क्लोज क्षेत्ररक्षक लावल्या गेलं दबाव टाकण्यासाठी. मात्र चांगली फलंदाजी करेल काय. 3 चेंडू 13 धावा असं समीकरण. षटकारांनी सामन्यात ट्विस्ट निर्माण होताना पाहतोय आपण. लाजवाब फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे युवा फलंदाज दिवा संघाचा. याच पात्र सफल झाला. अजून एक प्रहार पाहायला मिळाला आणि इथं मात्र काय घडलंय पाहायचं आहे आणि चेंडू मात्र फरार होईल सीमा पार. पंचाचा इशारा ते चौकार. काय म्हणावं लागेल. हवेचा वेग इथं मात्र टर्निंग पॉइंट ठरू शकेल काय दिवा संघासाठी. कुठल्याही क्षेत्र क्रिकेट रसिकाला वाटलं की हा चेंडू जाईल, पण ज्यावेळेस आकाशात चेंडू होता हवेचा वेग पाहिला आपण. खूप चेंडू आत आला आणि फक्त चौकार गेला. आता मात्र 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 9 धावाची आवश्यकता. सामना एकाएकी रंगतदार स्थितीकडे येतोय. एका क्षणी असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, पण सिद्धेश हा फलंदाज क्रमांक 6 वर आला. 2 चेंडू मध्ये 10 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. धुमाल सर आपण व्यासपीठावर संपर्क साधायचे. दोन चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 9 धावाची आवश्यकता. काय हिरो बनेल या सामन्यातला दिवा संघाचा हा खरा युवा फलंदाज की पंकज मात्र पलटून वार करेल. यावेळेस पात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता सफल झाला, पण इथं मात्र वेगेला बीट होते फलंदाज सिद्धेश. चांगला प्रयत्न केला होता इथं मात्र सिद्धेशने सुद्धा. 2 चेंडूमध्ये पहिल्या 10 या धावसंख्येवर आणि आता मात्र 1 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 9 धावाची आवश्यकता. अगदी बरोबर अमोल, तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत आहे मी. ज्या प्रकारे तो चेंडू असं वाटलं होतं की एका क्षणी जाईल बाहेर. नशीब म्हणावं लागेल गोरसे संघाचं. यावेळेस पाहता गती परिवर्तन आणि याचबरोबर पाहतोय आपण हा सामना जिंकल्या गेलं आणि धुमाल सरांचं आगमन. आपण यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर आपण हार्ड लक दिवा आणि बेस्ट ऑफ लक जय बजरंग गोडसे. जाऊया आपण मनोहर तरेसराकडे. सामनावी ठरलेला या सामन्यातला ज्याने अतिशय धमाकेदार खेळी साकारली आपल्या संघासाठी. सर्वप्रथम जर पाहिलं आपण तर 27 धावा आणि गोलंदाजी करताना 1 विकेट प्राप्त करणारा दावेदार खरे 2 होते, पण इथे मात्र सरस ठरतोय. A1 ऑलराऊंडर या वर्षीचा पाहतोय आपण. वनली वन म्हणजे सूरज इज द ग्रेट सन ऑफ गोडसे. सामनावीर सूरज. दिले ना तुझे मना 2 आहेत ते. बंद कर ना.
या ठिकाणी आपण मुरलीधर केनेसाहेब माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतो सुरेश केने. प्रथमतः मुरलीधर केनेसाहेब यांना विनंती असेल आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. सुनील दादा केने आपण हे गिफ्ट द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये. तसेच संदेश ठाकरे साहेबांना विनंती करतो आपण गिफ्ट द्यायचे. संतोष काकडे सरपंच आमने यांच्याकडून स्पॉन्सर आहे. अनंत वाकडे साहेबांना विनंती करतो एम डी जाधव उपसरपंच आमने यांच्याकडून स्पॉन्सर गिफ्ट आपण द्यायचं आहे. खूप खूप अभिनंदन. आपण पाहतात बालाजी चषक 2020